नमस्कार मंडळी. नोमॅडिक तुषारच्या डायरीतून दुसऱ्या दिवसाचा धम्माल प्रवास गोवा ते नीलेश्वरम केरळा. रात्रीची झोप फार छान झाली. सकाळी उठल्यावर गोव्याच्या हवेत काहीतरी वेगळं शांतपण आलं. जणू मनाला एकदम आराम मिळाला. फ्रेश होऊन पॅकेजच्या ब्रेकफास्टवर लक्ष केंद्रित केलं. ब्रेकफास्ट पॅकेजमध्ये इन्क्लूड होता. मग काय, ताव मारून खाल्लं. फुल पैसा वसूल. बीचवर लगेच 2-3 फोटो काढले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. गोवा ते मँगलोर रोडवर. हा रस्ता काही भारीच आहे. एकदम सिनेमा पाहत असल्यासारखा. आयुष्यात एकदा तरी इथं रोड ट्रिप केलीच पाहिजे. मग तुम्ही कधी प्लॅन करताय? मारवंटे बीचवर थांबलो. तो नजारा सांगता येणार नाही. निळसर पाणी आणि शुभ्र वाळू पाहून असं वाटलं आपण भारतात आहोत की स्वप्नात. साचीला दिल्या काही फोटोग्राफीच्या टिप्स आणि तिचे फोटो एकदम इन्स्टा परफेक्ट झाले. त्रिशा पाण्यात खेळत होती. तिच्या हसण्याचा आवाज अजूनही कानात घुमतोय. डेझी आपली गाडी, तिचा परफॉर्मन्स अजिबात कमी नाही. तिच्याबरोबर काही फोटो काढले कारण तीही प्रवासाची साथीदार आहे. मँगलोरजवळ CCDमध्ये लंच ब्रेक घेतला. पिझ्झा आणि कोल्ड कॉफी, कारण प्रवासात हे छोटे छोटे ब्रेक्सच आठवणी बनतात. आणि मग डायरेक्ट पोचलो केरळात. नीलेश्वरमच्या कणन बीच रिसॉर्टवर. काय रूम, अगदी समुद्राच्या काठावर. जणू एखाद्या स्वप्नात असलेल्या जागेवर आलो असं झालं. बीचवर वेलकम ड्रिंक घेतलं. थोडं रिलॅक्स झालो आणि रात्री रिसॉर्टवर डिनर केला. एकदम 5 स्टार दर्जाचा अनुभव. जेवणानंतर समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका, लाटांचा आवाज, थोडी शांतता आणि 400 किलोमीटरच्या प्रवासाचा थकवा पूर्ण गायब झाला. म्हणूनच म्हणतोय, आजचा दिवस एकदम मूव्हीसारखा गेला. मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा अनुभव? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या पुन्हा भेटू नवीन ठिकाणांबरोबर, नवीन आठवणी घेऊन. तोपर्यंत गुड नाईट. स्वप्नात समुद्रकिनाऱ्यावर भेटूया.